नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती. तर आज स्पेशल दिवस आहे, कारण आज आमच्या घरात बारसा आहे, कारण आमच्या घरात लक्ष्मी आलेली आहे. सगळी तयारी झालेली आहे. आज सगळे लवकर उठलेले आहेत, सगळी तयारी करतायत. थोडं डेकोरेशन बाकी आहे. डेकोरेशन वाले दादा पण येत आहेत. म्हटलं तोपर्यंत चला पटापट तुमच्याशी बोलून घेते. चला आता तुम्हाला मी डेकोरेशन दाखवा. ही एक बाळाची आत्या बसलेली आहे. हाय हाय. थोडस डेकोरेशन मी केलं होतं, पण थोडेसे गोंडे कमी पडले म्हणून आणायला गेलेत बाजारात. आणि डेकोरेशन वाला दादा पण आलाय, तर बघूया चला. तयारी चालू आहे, तोपर्यंत म्हटलं आपण मीराबरोबर गप्पा मारूया, कारण आज मीराच्या छोट्या बहिणीचं बारसं आहे. हाय मीरा, हाय कर तिकडे, हाय कर मंडळीना. हाय. आज काय आहे? बारशा आहे. कोणाचे आहे? बाबूचं बारशा आहे. मग नाव कोण ठेवणार आहे बाबूचं? कुठली आत्या? टिनू आत्या नाव ठेवणार आहे. अच्छा ठीक आहे. मग तू नाव ठरवलंस काय? नाही ठीक. दिवे बारशाचे ह्याच्यात वाती करायच्या, तेल टाकायचं, लावायचं, बाळाला ओवाळायचे. त्याच्यासाठी हे दिवे. हे 18 कडधान्य आहे. चवळी, शेंगदाणा, दाणे, वाटाणे आणि वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य. हा, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य. अशी 18 कडधान्य आहेत ती. ह्या 10 सुपाऱ्या, विड्याची पानं, 10. हा वरवंटा, म्हणजे पाळण्यात बाळगोपाळ खेळवायला लागतो म्हणून हा वरवंटा. कपड्यामध्ये बांधले. त्याला कपडा गुंडाळायचा, त्याला काहीतरी दागिना घालायचा आणि तो पाळण्यात ठेवायचा बारशाच्या आता वेळेला. चणे आहेत, ह्याला घुगऱ्या बोलतात. ह्या बारशामध्ये वाटतात, म्हणून आम्ही आता या पिशवीमध्ये अशा पॅकिंग करतोय छानपैकी. हे अशा पद्धतीने मी पॅक केलेलं आहे. आणि हे आहेत त्या घुगऱ्या. त्या रात्री भिजत घातल्या होत्या आणि सकाळी त्याच्यातून पाणी काढून टाकलेलं. मी असं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. शांत झालेलं आहे डेकोरेशन करायला. पाण्याचं डेकोरेशन चालू आहे. डेकोरेशन करतात. इकडे पण झालं एवढं काय? बारशाची सगळी धावपळ चालू होती, तयारी चालू होती. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही डेकोरेशन करत होते. तेवढ्यात ह्या चिल्लर पार्टीची मधी मस्ती चालू होती. आयरा आणि मीरा यांची लुडबुड चालू होती. बाबूचे कान टोचायचे आहेत, म्हणून अमित दादा आलेला आहे. तर आपण आता बघूया. बाबू थोडासा रडेल, पण ठीक आहे, चला बघूया. कॉपी. मोठी दीदी आणि बारकी दीदी. आता बाळाचा मामा बसलेला आहे. आता बाळाला मामाच्या गिफ्ट काय भेटणार नाही बाळांच्या मामाला? हो, गिफ्ट भेटणार एक 5-6
साडीवर लिहिलेलं आहे मामाच्या. असं ते कान टोचायचे. हसते. अरे वा. इथे बाळाचे दोन्ही कान टोचले. आपल्या हिंदू धर्मानुसार आणि आपल्या शास्त्रानुसार कान टोचणे हे कंपल्सरी आहे. त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. म्हणून आपल्याकडे ही पद्धत आहे की बारशाच्या दिवशी आपण बाळाचे कान टोचतो. कान टोचून झाल्यावर आपल्याकडे एक परंपरा असते की कान टोचणारे जे दादा असतात त्यांना आपण शिधा देतो. मग तो नारळाच्या स्वरूपात असो किंवा पैशाच्या स्वरूपात आपण त्यांना छोटंसं गिफ्ट देतो. बाय. चला बाय. मामाला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं म्हणून मी खूप मोठं गिफ्ट घेतलेलं आहे. कारण माझ्या भाचीला घ्यायला परत. किती आहे ते मामा हे घे. सांग का? मला ते मोजू दे किती आहे ते. इकडे दे. मामा हे तुझं गिफ्ट घे आणि माझ्या भाचीला परत. नाही नाही, 150 रुपये द्यायचे. अजून वरती 300 रुपये दे. मामाला 3 लाख रुपये दिलेले आहेत माझ्या भाचीसाठी. ते पण कमी आहे. बारशाची पूर्वतयारी झालेली आहे. तर हा व्लॉग मी आता इथेच थांबवते. बारशाचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेन. तोपर्यंत बाय.